एक वेळ होती जेव्हा दिल्ली ते मुंबईचा प्रवास म्हणजे तब्बल 24 तासांचा थकवणारा सफर होता। पण आज भारत उभारतो आहे एक असा महामार्ग जो केवळ 2 महानगरांना नाही तर संपूर्ण देशाच्या भविष्याला वेग देतोय। हा आहे दिल्ली ते मुंबई एक्सप्रेसवे, एक असा प्रकल्प जो देशाचा नकाशा बदलतोय आणि गतीचं नवं परिमाण ठरतोय। 8 मार्च 2019 नितीन गडकरी, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्या उपस्थितीत या महाप्रकल्पाचा पाया ठेवला गेला। 1,00,000 कोटींची गुंतवणूक, 1350 किलोमीटरचा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे, 8 लेनचा रुंद महामार्ग, भविष्यात 12 लेनपर्यंत वाढवता येणार। हा महामार्ग 6 राज्यांमधून धावतो: दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र। चला आपण एक छोटं सफर करूया या महामार्गावरून। सुरुवात होते दिल्लीच्या महाराणी बागेपासून, मग येतो फरीदाबाद, सोहना, नूह जिल्ह्यातील खलीलपूर जवळ तो एक्सप्रेसवेला जोडतो। पुढे तो राजस्थानात प्रवेश करतो, दौसा, कोटा, बूंदी, त्यानंतर मंदसौर, रतलाम आणि झाबुआ मार्गे मध्य प्रदेश। गुजरातमध्ये येतो गोध्रा, वडोदरा, सुरत आणि शेवटी महाराष्ट्रात वसई, विरार, ठाणे आणि JNPT पोर्ट। पण हा फक्त रस्ता नाही, ही आहे भारताच्या इंजिनिअरिंग कौशल्याची ओळख। 20 लाख झाडं, ड्रिप इरिगेशनसह प्रत्येक 500 मीटरला रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जेवर चालणाऱ्या लाईट्स आणि टोल दर 100 किलोमीटरवर हेलिपॅड्स आणि ट्रॉमा सेंटर। या महामार्गावर 4 लेन फक्त इलेक्ट्रिक व्हेइकल्ससाठी राखीव आहेत। इथे ट्रक्स 120 किलोमीटर ताशी वेगाने विजेवर धावतील। NHAIच्या DME डेव्हलपमेंट लिमिटेड या विशेष कंपनीने हा प्रकल्प स्वयंपूर्ण आणि फायदेशीर बनवायचं उद्दिष्ट ठेवलंय। पर्यावरणाचाही विचार इथे प्राथमिक आहे। या महामार्गावर वाईल्डलाईफ क्रॉसिंग्ज उभारले जात आहे। मुकुंदरा हिल्स नॅशनल पार्कमध्ये 8 लेनचा भूमिगत प्राणी मार्ग बनतोय, देशात पहिल्यांदाच। पण अजून बऱ्याच भागात, विशेषतः सरिस्का आणि रणथंभोर दरम्यान वन्यजीव क्रॉसिंगची गरज आहे, असं वन्यजीव तज्ज्ञ सांगतात। हा महामार्ग दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी महत्त्वाचा ठरणार आहे। तो जोडला जाईल अनेक मोठ्या हायवे प्रोजेक्ट्सशी, DND फ्लायवे, अहमदाबाद धोलेरा एक्सप्रेसवे, समृद्धी महामार्ग आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवे। पण एक प्रश्न पडतो, हे सगळं नक्की कोण करतंय? 15,000 हेक्टर जमीन, 52 वेगवेगळ्या पॅकेजेस, 20हून अधिक कंपन्या, L&T, GR इन्फ्रा, सद्भाव, एप्को, HG इन्फ्रा या सगळ्यांच्या मेहनतीतून हा स्वप्नातला रस्ता आकार घेतोय। दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे हा आहे गतीचा, हरिततेचा आणि आधुनिकतेचा महामार्ग। तो भारताला केवळ वेळेची बचत नाही देणार, तर नवा विकास, नवे रोजगार आणि एक सशक्त भविष्य देणार। तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रेरणादायक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत रहा सिव्हिल रेफरन्स पॉइंट। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।